Good morning, student. In last lecture, we discussed molecular mass and formula mass. Molecular mass means the sum of average atomic mass of different atoms present in a molecule. एखाद्या मॉलिक्यूल मध्ये हजर असणाऱ्या वेगवेगळ्या एलिमेंटच्या ॲटमचं जे ॲव्हरेज ॲटॉमिक मास असतो त्यांची बेरीज म्हणजे मॉलिक्युलर मास. आणि तेच काल आपण पाहत असताना फॉर्म्युला मास एक पाहिलं आणि फॉर्म्युला मास मध्ये त्याची डेफिनेशन सांगताना आपण असं सांगितलं, द सम ऑफ ॲटॉमिक मास, सम बेरीज SUM, sum of atomic masses of different atoms present in a one unit formula. One unit formula is called as formula mass. आता याच्यामध्ये पर्टिक्युलरली जे atomic mass म्हणतो आपण, ते atomic mass म्हणजे काय? The amount of substance present in, हा जो कार्बन आयसोटोप असतो आपल्याकडे कार्बन 12, या कार्बन 12 मध्ये 12 ग्रॅम कार्बन मध्ये जेवढे ॲटम्स पार्टिकल्स बसतात, कारण हे महत्वाचं काय, हा जो कार्बन 12 जे आहे 1/12 पार्ट ऑफ 1/12 पार्ट ऑफ atomic mass of carbon 12 आइसोटोप. कार्बनचे 12, 13, 14 असे वेगवेगळे आइसोटोप्स आहेत. आणि त्यामुळे ॲटॉमिक मास आपण काढत असताना हा जो आहे तो पार्ट आपल्याला तिथं गरजेचा असतो. आणि म्हणून आपण फॉर्म्युला युनिट आणि मॉलिक्युलर मास या दोन्ही गोष्टी आपण जेव्हा डिस्कस करतो त्यावेळेस काही ॲटॉमिक नंबर आपण पाहिलेले आहेत. फक्त दोघांमधला बदल काय सांगितलाय, याच्यामध्ये इन ए मॉलिक्यूल असा शब्द वापरायचा आहे, म्हणजे सम ऑफ ॲव्हरेज ॲटॉमिक मासेस ऑफ डिफरंट ॲटम्स प्रेझेंट इन ए मॉलिक्यूल इज कॉल्ड ॲज मॉलिक्युलर मास. आणि सम ऑफ ॲटॉमिक मासेस प्रेझेंट इन वन युनिट फॉर्म्युला. आता हे सगळं सांगत असताना एक एक एक्झाम्पल आपण काल पाहिले, त्याचे एक्झाम्पल मी आज आपण रिपीट करतोय, कारण आपल्याला मॉलिक्युलर मास, फॉर्म्युला मास फाइंड आउट करता आला पाहिजे. फॉर एक्झाम्पल मी असं लिहिलं H2SO4. फॉर्म्युला मास काढायचा असेल फॉर्म्युला मास काढा, मॉलिक्युलर मास काढायचा असेल, दोन्ही मेथड सेम. याचं फॉर्म्युला मास काढू आपण. किती आहेत हायड्रोजन? 2 आहे, म्हणजे 2 into ॲटॉमिक मास. मुद्दा मी लिहितोय, मी डायरेक्ट लिहिणार, पुन्हा सोडवणार. ॲटॉमिक मास ऑफ कोण आहे? हायड्रोजन प्लस सल्फर एकच आहे, 1 into शॉर्ट लिहितो होतो, ॲटॉमिक मास ऑफ सल्फर प्लस काय 4 into ॲटॉमिक मास ऑफ ऑक्सिजन. हायड्रोजनचं जे ॲटॉमिक मास आहे ते किती आहे? 1 आहे. सल्फरचं किती आहे? 32 आहे. प्लस 4 into ऑक्सिजनचं ॲटॉमिक मास किती? आपण तक्ता लिहिलेला आहे मागील पिरियडमध्ये. आणि त्यामुळे हे 2 अधिक 32 अधिक 16 64 किती होणार आहे? 4 5 6 7 8 आणि 6 आणि 3 98 ॲटॉमिक मास युनिट किंवा आपण घेऊ, कारण 1 ॲटॉमिक मास युनिट AMU आपण काल पाहिलं. AMU हा जो असतो तो कोण असतो? 1/12 पार्ट ऑफ ॲटॉमिक मासेस ऑफ कार्बन 12 आयसोटोप. कार्बन 12 आयसोटोपचा 1/12 पार्ट म्हणजे AMU असतो. आणि तेच म्हणजे आपण पाहिले काय, ते 1.66 into 10⁻⁻24 ग्रॅम. काल आपण कन्व्हर्जन फॅक्टर मागील पिरियड मध्ये लिहिलेला आहे.
हे या पद्धतीने किंवा त्याला शॉर्ट मध्ये U असं लिहिलं जातं, म्हणून हे लक्षात ठेवायचं. फॉर्म्युला युनिट किंवा मॉलिक्युलर मास. छोटंसंही काढायचं असेल छोटं काढा, मोठं काढायचं असेल कुठलंही असंच पाहिजे असं बंधन नाही. ग्लुकोजचं काढलं फॉर्म्युला युनिट C6H12O6. याचा फॉर्म्युला मास काढायचा असेल, मी आता डायरेक्ट लिहितो पहा, हे आलं पाहिजे. फॉर्म्युला मास इज इक्वल टू कार्बन किती आहे 6 गुणिले कोण आहे ॲटॉमिक मास ऑफ कार्बन किती आहे ते 12 अधिक 12 इंटू ॲटॉमिक मास ऑफ हायड्रोजन किती आहे 1 प्लस 6 इंटू ॲटॉमिक मास ऑफ ऑक्सिजन, ऑक्सिजनचा ॲटॉमिक मास किती आहे 16. ते 12 सकून 72 अधिक 12 आणि हे 16 सत्ती 96. बेरीज 6 2 8 2 10. चला 1 10 1 11 180 ॲटॉमिक मास युनिट. म्हणजे किती मोठा आहे किती छोटा आहे याच्याशी आपलं देणं घेणं नाही. तिसरं मी HNO3 फॉर्म्युला मास इज इक्वल टू हायड्रोजन एक आहे, नायट्रोजन किती आहे त्याचं 14 अधिक 3 गुणिले ऑक्सिजन किती आहे 16. 1 प्लस 14 प्लस 3 48 काय होईल 8 आणि 4 12 आणि 13 ला 3 अक्षाला 1 5 आणि 6. या पद्धतीने चौथा अजून एक एक्झाम्पल तुम्हाला. छोटं घ्या मोठं घ्या असंच पाहिजे असं बंधन नाही. कुठलंही आपण घेतलं तरी आपल्याला ते सोडवता आलं पाहिजे. रेग्युलर लागणारे मी जास्त करून लिहितो NaOH. फॉर्म्युला मास Na सोडियमचा ॲटॉमिक मास 23 आहे, ऑक्सिजनचं 16 आहे आणि हायड्रोजनचं 1 आहे. Na 1 आहे ऑक्सिजन 1 आहे, याला काही जास्त गुणाकार नाही काय नाही काय नाही. 1 6 7 3 10 ला 0 अक्षाला 1 2 2 40. अजून एक छोटं घ्या मोठं घ्या असंही काही नाही आहे. हे मी मोठा मासा जरा विसरून देतो. CH3COOH ऍसिटिक ऍसिडचा फॉर्म्युला आहे, त्यालाच तुम्ही नीट लिहायचा प्रयत्न करा. कार्बन 2 आहे C2, हायड्रोजन 4 आहे H4, ऑक्सिजन 2 आहे O2. म्हणजे फॉर्म्युला घेऊन मास लिहायला तुम्हाला सोपं जातं. 2 इंटू 2 कार्बन असल्यामुळे 2 गुणिले ॲटॉमिक मास ऑफ कार्बन 12 प्लस 4 इंटू ॲटॉमिक मास ऑफ हायड्रोजन 1 प्लस 2 इंटू ॲटॉमिक मास ऑफ ऑक्सिजन 16. ते 12 अधिक 24 अधिक 4 अधिक 32. हे 2 आणि 4 6 आणि 4 10 ला 0 अक्षाला 1 4 आणि 2 6 60. या पद्धतीने आपल्याला फॉर्म्युला मास किंवा मॉलिक्युलर मास आयडेंटिफाय करावा लागतो, सोडवावा लागतो. वेगवेगळे एक्झाम्पल्स आपल्या पुस्तकामध्ये सुद्धा आहेत. हे लागतं बऱ्याचशा प्रॉब्लेममध्ये आपल्याला फिजिकल केमिस्ट्रीमध्ये काढावं लागतं. म्हणजे जास्त आपल्याला द्यायची गरज पडू नये. छोटंसं आपल्याला डायरेक्ट लिहिलं तरी चालतं, पण प्रॅक्टिस एवढी पाहिजे की आपल्याला ते NaOH लगेच पाठवावं. म्हणजे त्याचं काढत बसायची वेळ लागली. इतकं ते रॅपिडली आपल्याकडे आपल्या डोक्यामध्ये आलं पाहिजे, तर आपल्याला प्रॉब्लेम पुढे सॉल्व्ह करायला सोपं पडतं. हे असं तुमचं फॉर्म्युला मास आणि मॉलिक्युलर मास. त्यानंतर आपण पुढचा जो कन्सेप्ट शिकणार आहोत तो कन्सेप्ट आहे मोल. आता मोल म्हणजे काय? मोल म्हणजे नंबर ऑफ किंवा अमाउंट ऑफ पार्टिकल्स, एंटिटीज, ॲटम असेल, मॉलिक्यूल असेल, आयन्स असेल, अमाउंट ऑफ पार्टिकल्स प्रेझेंट इन. आता हे सगळं आपण मोल लिहित असताना कार्बन 12 जो आयसोटोप आहे
या कार्बन 12 आयसोटोपमध्ये जेवढ्या अमाऊंटचे पार्टिकल्स असतील तेवढ्याच अमाऊंटच्या पार्टिकल्सला आपण मोल असं म्हणतो. द अमाऊंट ऑफ पार्टिकल्स प्रेझेंट इन 12 ग्रॅम ऑफ कार्बन 12 आयसोटोप्स. कार्बन 12 जे आहे आयसोटोप याच्या 12 ग्रॅम मध्ये जेवढे पार्टिकल्स बसतात तेवढे पार्टिकल्स म्हणजेच नंबर ऑफ मोल्स. हा जो नंबर ऑफ मोल्स आपण लिहितो कोणताही असू द्या, 1 मोल तुम्ही ॲटमच्या भाषेमध्ये लिहिला, हायड्रोजन ॲटम, तर 1 मोल म्हणजे काय हे लक्षात घ्या. 6.022 into 10⁻23 अवॅगड्रोज नंबर आहे. 6.022 into 10⁻23. मग ॲटम असतील, आयॉन असतील, मॉलिक्यूल असतील, म्हणजे 1 मोल हायड्रोजन ॲटम म्हणलं तर ते किती पार्टिकल्स असतील? 6.022 into 10⁻23 ॲटम्स. एवढे ॲटम्स ज्यावेळेस एकत्र येतात, 6.022 गुणिले 10⁻23 एवढे ॲटम्स ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेस 1 मोल तयार होतं. हेच मी 1 मोल हायड्रोजन ॲटमच्या ऐवजी H2 मॉलिक्यूल घेतले तर ते सुद्धा 1 मोल म्हणलं की 6.022 into 10⁻23 मॉलिक्यूल्स. म्हणजे एवढे हायड्रोजन मॉलिक्यूल्स आपल्याला एकत्र घ्यावे लागतात त्यावेळेस ते 1 मोल तयार होतं. 1 मोल प्रोटॉन म्हणजे काय? 6.022 into 10⁻23 प्रोटॉन्स. हे नंबर ऑफ आहे, हे नंबर ऑफ घ्यावे लागतात तेव्हा 1 मोल तयार होतं. 1 मोल इलेक्ट्रॉन जरी घेतलं तरी तेच 1 मोल म्हणजे हा फॅक्टर आपण 6.022 into 10⁻23 इलेक्ट्रॉन्स जेव्हा तुम्ही एकत्र आणता त्या सगळ्यांच्या वजनाला आपण काय म्हणतो? 1 मोल इलेक्ट्रॉन. हे लक्षात घ्या, एवढे इलेक्ट्रॉन्स एकत्र यावे लागतात. 1 मोल Na+ आयॉन. फक्त 1 मोल म्हटल्यामुळे 6.022 into 10⁻23 काय? Na+ आयॉन. एवढे आयॉन्स तुम्ही ज्यावेळेस एकत्र घेता त्यावेळेस 1 मोल तयार होते. म्हणजे 1 मोल म्हटलं की आपल्याला तेवढे पार्टिकल्स. कधी कधी प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना फाइंड द नंबर ऑफ ॲटम्स, नंबर ऑफ ॲटम्स, नंबर ऑफ मोल्स ऑफ ॲटम्स हे वेगळं. मोल विचारलं त्यावेळेस इथंच थांबलं. त्या मोलमध्ये किती ॲटम्स आहेत, आयॉन्स आहेत, मॉलिक्यूल्स आहेत हे विचारलं गेलं की हा फॅक्टर आपल्याला अवॅगड्रोज नंबर जो आहे तो पाठ असला पाहिजे. 6.022 into 10⁻23 एंटिटीज म्हणजे जे काय असतील ते ॲटम असतील ॲटम, मॉलिक्यूल असतील मॉलिक्यूल, आयॉन असतील आयॉन, प्रोटॉन असतील प्रोटॉन, इलेक्ट्रॉन असतील इलेक्ट्रॉन, जे काय असतील ते त्या पद्धतीने आपल्याला लिहावं. म्हणून मोल म्हटल्यानंतर मोल आणि हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. एवढे पार्टिकल्स, एवढे ॲटम्स, एवढे आयॉन्स एकत्र करायचे, त्यांचं जे अमाऊंट्स मिळतं त्या अमाऊंट म्हणजेच 1 मोल आपण असतो. 1 मोल प्रत्येकाचे वेगवेगळे, कारण त्याच्यामध्ये हजर असणाऱ्या ॲटमची, मॉलिक्यूलची संख्याही वेगळी, त्यांचे वजन पर्टिक्युलरली वेगवेगळे. त्यामुळं आपण काळजी घ्यायची. मी 1 मोल लक्षात घ्या, 1 मोल H2 मॉलिक्यूल म्हणजे किती हे बी महत्वाचं. 1 मोल H2 मॉलिक्यूल म्हणल्यानंतर आपल्याला नंबर ऑफ मॉलिक्यूलची संख्या जर घेतली तर किती येणार आहे? 6.022 into 10⁻23 मॉलिक्यूल्स. एवढे मॉलिक्यूल्स एकत्र येतील त्यावेळेस ते 2 ग्रॅम तयार होतात. आता हे पार्ट वेगळा, पण मोल कन्सेप्टमध्ये हे H2 मॉलिक्यूल म्हणजे आपण पाठीमागचं पाहिलं आता लक्षात. ॲटॉमिक मास शिकलो त्याच्यानुसार आपण मोलार मास किंवा मॉलिक्युलर मास, फॉर्म्युला मास त्यामध्ये पाहतोय त्यावेळेस आपल्याला ते 2 कसं आलं ते कळेल. पण आता आपल्याला काय लक्षात घ्यायचं? 1 मोल म्हणजेच 6.022 into 10⁻23 हा अवॅगड्रोज नंबर आपण लक्षात ठेवायचा. हे लक्षात घ्या. ते फॉर्म्युला मास कसं करायचं, मॉलिक्युलर मास कसं करायचं, मोल कन्सेप्ट काय, हे सगळं आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे.
ठीक आहे, थांबूया.